नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भारत सरकारची एक अशी गॅरंटेड पेन्शन स्कीम आहे ज्यामध्ये फक्त 210 रुपये भरून आपण 5000 रुपयांपर्यंत गॅरंटेड पेन्शन मिळू शकतोय। खासियत याची अशी आहे की तुम्ही प्रायव्हेट जॉबला आहे, मग कुठलाही छोटा मोठा व्यवसाय करताय, नोकरी करताय, सगळ्यांसाठी ही स्कीम असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मिनिमम इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम बेनिफिट या स्कीमचं असणार आहे। आणि तुम्ही 18 वयाचे आहात, म्हणजे तुम्ही कॉलेज स्टुडंट जरी आहात किंवा कुठे छोटा मोठा जॉब करता आहे, म्हणजे मेडिकल दुकानात कामाला आहे, स्वतःचं भाजीचं स्टोअर आहे, दूध विक्रेता आहे किंवा कुठे जॉबला आहे, सगळ्यांसाठी ही स्कीम असणार आहे। भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे तुमचं आता वय किती आहे, मग तुम्हाला किती हप्ता भरावा लागेल आणि किती पेन्शन तुम्हाला पडणार आहे। आता अनेक जणांचे कमेंट्स असतील, यार आपल्याला पेन्शन 60 वर्षानंतर मिळते, तेव्हा जगू की नाही कोणाला माहिती। पण मित्रांनो, तुम्ही जर हे पैसे सेव्ह करताय, या योजनेत टाकताय, तर गव्हर्नमेंट सुद्धा त्यांच्या वतीने काही पैसे यात ऍड करत असतो। आणि जर आपण नसलो तर आपले जे वारस असतात, म्हणजे तुम्ही असाल तर तुमच्या बायकोला ते पैसे मिळतात, बायको नसेल तर तुमच्या मुलाला ते पैसे मिळतात आणि ते लमसम अमाऊंट त्यांना मिळते। म्हणजे आपण नसतानाही आपल्या फॅमिलीची जबाबदारी आपण घेतोय, आपण आहोत। आणि आपल्याला 60 वर्षानंतर आपली जेव्हा इन्कम बंद असेल तेव्हा नक्कीच ही पेन्शन योजना आपल्यासाठी बेस्ट असणार आहे। पेन्शन कमी आहे पण नक्कीच आपण त्याचा चांगला फायदा घेऊ शकतोय। डिटेलमध्ये समजून सांगतोय, विथ कॅल्क्युलेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्ही ते बघू शकताय, भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय, india.gov.in नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया या वेबसाईटवर आपण आलो आहोत। आणि तुम्ही वाचू शकतायत, अटल पेन्शन योजनेबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतोय। अ गॅरंटेड पेन्शन स्कीम ऑफ गव्हर्नमेंट इंडिया, मिनिमम इन्व्हेस्टमेंट मॅक्झिमम बेनिफिट आपण मिळवणार आहोत आपल्या वृद्ध काळामध्ये, कारण की तेव्हाच पैशांची जास्ती गरज असते, तेव्हा आपण कमवत नसतो। मग गोळ्या औषधं घेणं यासाठी सुद्धा अनेकांकडे आज पैसे नाहीये। मग तशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये म्हणून आत्ताच आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे। मग तुमचं वय किती आहे त्यानुसार किती इन्व्हेस्ट केल्यावर किती बेनिफिट होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे। नेमका कोण कोण ओपन करू शकते अकाउंट, नेमका कसा फायदा मिळवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। सगळी माहिती या वेबसाईटवर दिली आहे, तुम्ही ते बघू शकताय। अटल पेन्शन स्कीम बद्दल पुन्हा इथे तुम्हाला सगळ्या लिंक्स, वेबसाईट, सगळी माहिती, सगळा फॉर्म सगळं इथे बघायला मिळेल। आणि विथ कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मराठी भाषेत, कशा प्रकारे तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकताय आणि किती पैसे भरल्यावर किती मिळतात। तर मित्रांनो, सगळ्यात आपण या योजनेचे काय फायदे आहेत ते समजून घेऊ। जसं की तुम्ही ते वाचू शकताय, 60 वर्षाचे तुम्ही झाला त्यानंतर तुम्हाला ही पेन्शन चालू होते। ओके, त्यानंतर न्यूनतम राशी म्हणजे 60 वर्षानंतर 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये, 5000 रुपये ही गॅरंटेड तुम्हाला पेन्शन मिळणार आहे। ओके, त्यानंतर समजा तुमचे जे जीवनसाथी आहे, तुमच्या मृत्यूनंतर त्यांना मिळेल किंवा तुम्ही कोणाला वारस ठेवलाय तर त्यांना हे पैसे एकदम मिळतात, जी की एक चांगली गोष्ट आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गव्हर्नमेंट स्कीम असल्यामुळे ही बंद पडणार नाही, चालू असणार आहे। त्यामुळे जर आपण याच्यात पैसे टाकतोय तर ते सेफ आहे। आता या योजनेमध्ये आपल्याला अप्लाय करायचंय तर पात्रता काय असणार आहे तर बघा, ही सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे। म्हणजे जर का तुम्हाला या योजनेमध्ये अकाउंट ओपन करायचं आहे तर तुम्ही करू शकताय। कुठल्याही बँकेमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही अटल पेन्शन योजना सुरू करू शकताय, ज्यामध्ये 1000 रुपये किंवा वार्षिक वर्गणी 50% आपल्याकडून खात्यात जमा करेल। मग त्यापेक्षा जी कमी आहे ती अमाऊंट गव्हर्नमेंट भरतो आणि जेव्हा आपण 60 वर्षात होतो तेव्हा त्या पैशाचा आपल्याला इथे फायदा मिळतो। ओके, आता यासाठी कोण कोण अप्लाय करू शकताय तर तुमचं वय कमीत कमी 18 वय आहे आणि जास्तीत जास्त 40 वय, म्हणजे 18 वय तुमचं आहे तर तिथून तुम्ही सुरू करू शकताय। मग 40 पर्यंत किती पण तुमचं वय आहे, मग तुमचं 36 चालू आहे, 32 चालू आहे, 25 चालू आहे, तुम्ही ही योजना सुरू करू शकताय। त्यानंतर मित्रांनो, विथ कॅल्क्युलेशन तुम्हाला समजून सांगतोय। समजा जर का तुमचं वय 18 आहे, जसं की तुम्ही ते बघू शकताय, तुमचं वय 18 आहे आणि तुम्हाला मंथली पेन्शन किती पाहिजे आहे, फक्त पाहिजे 1000 रुपये। मग तुम्ही फक्त महिन्याला 42 रुपये जरी भरले तर 60 वयानंतर तुम्हाला प्रति महिना 1000 रुपये मिळणार आहे। पण बघा, 1000 रुपयाची किंमत 60 वर्षानंतर खूप कमी झालेली असेल, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की जास्तीत जास्त पेन्शन घ्या। जसं की 3000, 4000, मी तर म्हणेल 5000 मॅक्झिमम घ्या। म्हणजे 5000, त्या काळात सुद्धा 5000 ची किंमत 3000 झालेली असेल, 3500 झालेली असेल, पण 1000 पेक्षा जास्तच असेल। त्यामुळे गोळ्या औषधं वगैरे घेणे त्यासाठी नक्कीच आपल्याला हे कामाला येईल। त्यामुळे मॅक्झिमम 5000 रुपये तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। 18 तुमचं वय आहे,
तर 210 रुपये प्रति महिना तुम्ही भरताय. किती वर्षासाठी? 42 वर्षासाठी. तर तुमची टोटल अमाऊंट होते 1,05,840 रुपये. कारण की बघा, ही मार्केट लिंक नाही आहे, म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैसा लागत नाही आहे, त्यामुळे इथे जे रिटर्न्स आहेत ते कमी आहे. पण त्याचऐवजी तुम्हाला लाईफ कव्हर पण पाहिजे आहे, चांगले रिटर्न्स पण पाहिजे आहे, तर हा टाटाचा जो प्लॅन मी समजून सांगितला होता हा तुम्ही चूज करू शकताय किंवा याच्याबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकताय. यामध्ये आपल्याला लाईफ कव्हर पण मिळत आहे आणि बाकी बेनिफिट पण मिळत आहे. याची लिंक पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईन. पण जर का तुम्हाला एक सेफ पाहिजे आहे, फक्त पेन्शनसाठी तुम्ही विचार करताय, तर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकताय. ओके, आता समजा तुमचं वय किती आहे, समजा इथे मी सिलेक्ट केलं, तुमचं वय 25 आहे, तुम्हाला 5,000 ही मंथली पेन्शन पाहिजे आहे. मग तुम्ही 376 रुपये भरायचे 35 वर्षासाठी. मग 1,57,000 तुमची किंमत होते. म्हणजे दर वर्षाला तुम्हाला इथे 5,000 रुपये मिळणार आहे 60 वयापासून. ओके, आता समजा तुमचं वय 30 झालेलं आहे, कारण की अनेक जणांचं 30 वय झालं आहे, कोणी रिक्षा चालक आहे, कोणी भाजीचं दुकान आहे, तुमचं 30-33 समजा 33 वय आहे, 5,000ची तुम्हाला इथे पेन्शन पाहिजे आहे. तर 752 रुपये फक्त प्रति महिना तुम्हाला भरायचं आहे 27 वर्षासाठी आणि तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला 5,000 रुपयाची पेन्शन चालू होते. आता समजा 60 वयापर्यंत आपण जगलो नाही, तर या पैशाचं काय होईल? तर जे पण आपले वारस आहे, जो पण आपला जोडीदार आहे, त्याला हे पैसे मिळेल. म्हणजे बघा, जसं की तुम्ही 210 रुपये 18 वय तुमचं आहे, चालू केले 210 रुपये तुम्ही भरताय, तुम्हाला 60 वयानंतर 5,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे. पण इन केस काय झालं तर जो पण तुमचा वारसदार आहे त्याला डायरेक्ट 8.5 लाख रुपये इथे मिळतील. त्याच्यानंतर समजा तुमचं वय 40 आहे, कारण की 40 पर्यंत आपण भरू शकतोय, मग 60 ला चालू होणार आहे, म्हणजे फक्त 20च तुम्ही भरू शकताय. मग तुमच्या इथे वारसदाराला इथे 8.5 लाख रुपये मिळतील. फक्त 20च वर्ष तुम्हाला भरायचे आहे आणि किती तुम्हाला येत आहे? 1,454 हप्ता येतोय. मग अशानुसार तुम्हाला बघून घ्यायचं आहे. मग तुमचं वय काय आहे त्यानुसार ते कॅल्क्युलेटर पाहिजे तर तुम्ही मला कमेंट करा, तुमच्या वयानुसार किती येईल मी ते सांगेल, किंवा तुम्ही व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे किंवा इंस्टाग्रामवर जरी मेसेज केला तरी मी तुम्हाला सांगून देईल. त्यामुळे कमीत कमी पैसे भरून आपल्या रिटायरमेंटमध्ये आपले चांगले पैसे पाहिजे असेल तर नक्की आपण यात इन्व्हेस्ट करू शकतोय. आता या योजनेबद्दल आपण काही चांगल्या गोष्टी समजून घेतल्या, तर याच्या काही नियम पण समजून घ्या. जसं की बघा, जे पण पैसे आपण दर महिन्याला भरणार आहोत त्यामध्ये जर आपण उशीर करतोय तर इथे 1 रुपयापासून 10 रुपयांपर्यंत दंड आपल्याला बसतो. म्हणजे बघा, 1 रुपया प्रति महिना 100 रुपयाचे जर तुम्ही भरत असाल, पण जर तुम्ही लेट केलं तर त्यावर 1 रुपया तुम्हाला दंड बसतो. 1,001 रुपये तुम्ही भरत असाल तर त्यावर 10 रुपये दंड बसतो. तर हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. त्यामुळे जो पण तुमचा हप्ता आहे तो रेग्युलर जातोय हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे पण तुम्ही हप्ते भरताय ते जर तुम्ही बंद केले तर काय होईल? जसं की बघा, 6 महिन्यानंतर हे खाते गोठवण्यात येईल, 12 महिन्यानंतर खाते निष्क्रिय करण्यात येईल आणि 24 महिन्यानंतर खाते बंद होईल. ओके, त्यामुळे जर तुम्ही पैसे भरताय ते तुम्हाला कंटिन्यू भरायचं आहे असं नाही. हां, समजा एखाद्याचा मृत्यू वगैरे झाला त्या परिस्थितीत तुम्ही हे खातं बंद करू शकताय. पण जर का तुम्ही जिवंत आहात तर तुम्हाला हे कंटिन्यू हे भरायचे आहे 40 वयापर्यंत कंटिन्यू तुम्हाला हे भरायचे आणि 60 वयानंतर आपल्याला पेन्शन चालू होते. आता तुमचं वय किती आहे त्यानुसार तुम्हाला किती हप्ता पडेल ते आपण समजून घेऊ. जसं की बघा, 18 वय तुमचं आहे, तुम्हाला जर समजा 5,000 रुपये पेन्शन पाहिजे असेल तर 210 रुपये भरा. समजा जर तुमचं इथे बघा वय किती आहे, समजा 19 वय आहे तर तुम्हाला 228 हप्ता येईल. 20 वय आहे 248 येईल. समजा तुमचं वय आहे 34 वय आहे तर 824 रुपये हप्ता येईल, जेणेकरून तुम्हाला 5,000 रुपये महिन्याला पेन्शन मिळेल. यानुसार तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. समजा तुमचं वय आता 40 आहे, ओके, तुमचं वय 40 आहे, तुम्हाला 5,000 रुपये महिना पेन्शन पाहिजे आहे, तर 1,454 रुपये प्रति महिना तुम्ही भरले तर तुम्हाला 60 वयानंतर 5,000 रुपयांची स्कीम मिळेल. स्कीम चांगली आहे, गॅरंटेड आहे, चांगले रिटर्न्स मिळणार आहे. पण कोणासाठी आहे? ज्यांनी काही सेव्हिंग केली नाही आहे, कुठेच इन्व्हेस्ट केलं नाही आहे, ना म्युच्युअल फंड समजता ना शेअर मार्केट समजतं. हे जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर फ्री वेबिनार आपण घेतोय, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. फ्रीमध्ये आहे, एज्युकेशनल आहे. आणि जर का तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर या वेबसाईटची लिंक, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती टाकून देईल, तिथूनही तुम्ही बघू शकताय. आता अप्लाय कसं करायचं? तर अप्लाय करणं अगदी सोपं आहे. कुठल्या बँकेत तुमचं अकाउंट आहे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं अकाउंट आहे, तिथे जाऊन तुम्ही अटल पेन्शन योजनेमध्ये आम्हाला सुरू करायचे असं तिथे सांगितल्यानंतर त्यामध्ये तुम्ही ही योजना सुरू करू शकताय. अगदी सोपी प्रोसेस आहे. जस्ट तुम्हाला बँकेत जायचे आहे, तुमचे डॉक्युमेंट द्यायचे आहे आणि ही योजना सुरू करून घ्यायची आहे. त्यामुळे जे जे एलिजिबल आहे, ज्यांनी कुठे सेव्हिंग केली नाही आहे, भविष्यात कुठेही गुंतवणूक केली नाही आहे, पण ॲटलिस्ट तुम्हाला 60 वयानंतर काहीतरी इन्कम पाहिजे असेल, काही आर्थिक हातभार पाहिजे असेल तर नक्की या गव्हर्नमेंटच्या योजना चांगल्या आहेत, तुम्ही विचार करू शकताय. आणि अशीच तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.